नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि चविष्ट अशी कांदा चटणी, जी खास तोंडी लावण्यासाठी जेवताना भन्नाट अशी लागते. अगदी घरगुती साहित्य आणि 2 मिनिटाचा वेळ आणि तयार होते तुमची खमंग कांदा चटणी. तर चला मग सुरू करूया ही झटपट आणि अगदी सोपी अशी रेसिपी. झटपट आणि खमंग कांदा चटणी बनवण्यासाठी इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतले आहे. आता आपण सर्वप्रथम कांद्यावरची साल काढून घेणार आहोत. कांद्याची साल काढून झाल्यानंतर आता आपण हा कांदा एकदम बारीक असा कट करून घेणार आहोत. ही चटणी बनवताना जेव्हा तुम्हाला कांदा कट करायचा असेल तर एकदम बारीक असा कट करा. याआधीसुद्धा मी जेवताना तोंडी लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता आपला संपूर्ण कांदा एकदम बारीक असा कट करून झाला आहे. आता आपण हा कांदा एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता इथे मी 6 ते 7 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. आता आपण या लसूण पाकळ्या एकदम बारीक अशा कट करून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. लसूण बारीक कट करून झाल्यानंतर आता आपण हा लसूणसुद्धा बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता इथे मी कोथिंबीर घेतली आहे. आता आपण ही कोथिंबीरसुद्धा एकदम बारीक अशी कट करून घेणार आहोत. कोथिंबीर बारीक अशी कट करून झाल्यानंतर आता आपण ही कोथिंबीरसुद्धा बाउलमध्ये टाकून घेऊ. आता आपण याच बाउलमध्ये अर्धी वाटी भाजून जाडसर कुटून घेतलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहोत. शेंगदाण्याचे कूट टाकून झाल्यानंतर आता आपण या बाउलमध्ये 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडरचे प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकतात. आता आपण या बाउलमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून झाल्यानंतर आता इथे मी एका फोडणी पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे. तेल छान प्रकारे गरम असताना त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे टाकून घेऊ व आता आपण ही बनवून घेतलेली फोडणी आपल्या बाउलमध्ये टाकून घेऊ. फोडणी बाउलमध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व छान प्रकारे मिक्स करून झाले आहे. आता आपण या बाउलमध्ये अर्ध्या लिंबूचा रस टाकून घेणार आहोत. चटणीमध्ये लिंबूचा रस टाकल्यामुळे आपली चटणी 2 ते 3 दिवस छान प्रकारे टिकते सुद्धा व त्याचमुळे आपली चटणी खाताना छान अशी चटपटीत लागते. लिंबूचा सर्व रस टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. आता आपली चटपटीत अशी कांद्याची चटणी बनवून तयार आहे. ही कांद्याची चटणी 2 ते 3 दिवस छान प्रकारे टिकते. तुम्हाला प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाता येईल. पाहता क्षणी तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी आलं ना, मग करून पहा ना. तुम्हाला ही कांद्याच्या चटणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.